नमस्कार, मी जान्हवी सावंत. आपला बायोस्कोपमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, मनोरंजन विश्वातून एक रोमॅन्टिक सरप्राईज आपल्यासाठी येणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला कॉलेज, म्युझिक, लव्ह लाईफ अशी मस्ती असणारा एक आगळा-वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटाचं नाव आहे जबराट आणि त्यानिमित्ताने चित्रपटाची कास्ट आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रगती कोळगे आणि अर्थात आपल्यासोबत आहे अभिनेत्री अनुष्का सरकटे. तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मी आधीच आपल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि अर्थात अभिनेत्री प्रगती कोलगे यांच्याकडे येते. मुळात जबराट ही कल्पना कशी सुचली, स्टोरी कशी सुचली आणि यावर काम करावं असं का वाटलं? मला जे करायचं होतं की काहीतरी एक म्युझिकल मूव्ही करायचा होता, की म्युझिकल मूव्ही असेल त्याच्यामध्ये खूप काही वेगळं संगीत असेल, वेगळ्या कल्पना आलेल्या असतील, जुगलबंदीज असतील, असं काहीतरी कल्पना होती. आणि मला करायचं होतं कॉलेज लाईफला घेऊन, कॉलेज मुलांना घेऊन. आणि त्याच्यातून मग आमची कथा काय असेल हे सुरू झालं. मध्ये पटकथा वगैरे आली. म्हणजे ॲक्च्युली अगोदर आमचा कॉन्सेप्ट आला, म्युझिकल कॉन्सेप्ट आला आणि त्याच्या संलग्न आम्ही स्टोरी गुंफत गेलो. त्यामुळे थोडासा आम्ही उलटा प्रवास केलेला आहे. आणि ऑफकोर्स कॉलेज मुलं म्हणजे प्रेमाचे वेगवेगळे अँगल आणि जे की असे टिपिकल नाही, एक मुलगा मुलगी लव्ह स्टोरी, प्रेम, ब्रेकअप, चीट, हे असं नाही, वेगळं काहीतरी मला दाखवायचं होतं. एक तरल भावना असते ना, अशी जाणारी ती दाखवायची होती. आणि मग आम्ही ते गुंफत गेलो. आणि असं काहीतरी आम्हाला असं जबराट पण करायचं होतं. असं नाही की नॉर्मल काहीतरी. म्हणजे या चित्रपटामध्ये जे काय आहे ना ते सगळं जबराट आहे. म्हणजे लव आहे, म्युझिक आहे, मस्ती आहे, डान्स आहे, राडा आहे आणि लोकसंगीत आहे. सगळं आहे ते जबराट आहे. जबराट हे नाव कसं काय सुचलं पण या सगळ्या गोष्टी? नाही, ॲक्च्युली हा जबराट हा आमचा ग्रामीण भागातला शब्द आहे. म्हणजे आम्ही जबरी म्हणायचो. म्हणजे जबरदस्त, समथिंग मोर दॅन पॉवरफुल असा जो शब्द असतो, जबरी वगैरे. तर आम्ही खूप नावं शोधत होतो आणि मला काही नावं सापडत नव्हते. आणि मग मी माझ्या एका मित्राला म्हणाले की अरे जरा नावं शोधून दे. मग त्यांनी काहीतरी AI मधून नावं दिले. तर मी त्याला बोलता म्हणलं, अरे अशी नावं काय देतोस, असं काहीतरी असं जबराट दे ना. वेट अ मिनिट, वाय नॉट जबराट. तर ते असं ते नाव मिळालं. नाईस नाईस, खूपच मस्त. म्हणजे नावामागची स्टोरी खूप मस्त आहे खरं तर. अनुष्का, 36 गुणी जोडीमधून एवढी मालिका हिट झाली, लोकप्रिय झाली. अगदी महाराष्ट्र नाही, आपण जगभरामध्ये जिथे कुठे मराठी प्रेक्षक आहेत तिथे सुद्धा 36 गुणी जोडीला बघितलं गेलं आणि तीच जोडी आता रुपेरी पडद्यावर येते. काय सांगशील? मस्त यार. म्हणजे खूप कमी वेळा असं होतं की आपण ज्यांच्यासोबत सिरियल करतो त्यांच्यासोबतच आपल्याला चित्रपट करायला मिळतो. सो आणि त्याचा फायदाच झाला, कारण ॲज अ को ॲक्टर म्हणून आम्ही सोबत एकत्र, सिरियल असल्यामुळे कसं रोज सीन करावे लागतात, रोज 10-12 सीन करावे लागतात. सो त्याच्यामुळे एक खूप चांगलं प्रोफेशनल बॉन्डिंग क्रिएट होतं. आणि एकमेक म्हणजे त्याची जी पद्धत आहे काम करण्याची, माझी जी पद्धत आहे काम करण्याची, ती माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की चित्रपटाला त्याचा फायदा झाला, चित्रपटात काम करायला फायदा झाला, मॅमला फायदा झाला आमच्याकडून सीन्स करून घ्यायला. सो त्याचा फायदाच झाला आणि त्याचं काय म्हणतात, त्याचा आनंद आहे. अगदीच. पण आयुष ना प्रत्येक वेळी बद्दल बोलत असतो. म्हणजे पहिला माझा एका ठिकाणी मी त्याचा इंटरव्ह्यू केला होता. तेव्हा सुद्धा त्याने मुद्दाम मेन्शन केलं होतं अनुष्काबद्दल किती आमचं छान बॉन्डिंग आहे. आणि अर्थातच आता ते कळतंय की या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्ही एकत्र आहात. आयुष बरोबर काम करतानाचा एक्सपिरियन्स काय तुझा? मग तो त्या सिरियलच्या वेळेसचा सुद्धा असू दे आणि आत्ताच्या चित्रपटाच्या वेळेसचा. जबराटचाच असणार आहे. सिरियलचं कसं आपण म्हणजे स्टुडिओ बुक केलेला असतो, एक आपल्याला प्रेमाईस माहिती असतो, सीन्स माहिती असतात की आज इतके इतके सीन्स आहे. पण ह्या चित्रपटाबद्दल म्हणजे जबराटच्या वेळेला असं झालं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये पावसाळा लागला की खूप कमी शूटिंग्स होतात, आउटडोर होतच नाहीत अनलेस अँड अंटिल पाऊस ही नीड नसेल. पण हा चित्रपट म्हणजे मुळात आम्ही मध्य पावसाच्या वेळी केलेला चित्रपट आहे. म्हणजे अगदी ऑगस्ट सप्टेंबरला आमचं शूटिंग होतं, जेव्हा की सगळं आउटडोर बंद असतं. आणि त्या चित्रपटाचं शूटिंग हे बार्शीला झालेलं आहे, उस्मानाबादला झालेलं आहे, धाराशिवला झालेलं आहे. आणि तिथे म्हणजे मला आठवतं की आयुष आणि माझं एक सॉन्ग आहे, एक लव्ह सॉन्ग आहे, तू आणि मी, जे तुम्ही पाहिलंच असेल तारा करमणूक या यूट्यूब चॅनलवर. नसेल पाहिलं तर ते बघा पहिले. सो ते सॉन्ग शूट करताना आमच्याकडे एक अख्खा दिवस होता आणि काही सॉन्गचे सिक्वेन्सेस होते, ढग आलेले होते. आणि त्यातला एक पॅच आहे, म्हणजे तू आणि मीचा अगदी सुरुवातीचा 11 मिनिटांचा पॅच आहे. 11 मिनिटं नाही, 1 मिनिटाचा पॅच आहे, जो अख्खा वन टेक केलेला आहे.
लाईट गेलेला होता, ढग आलेले होते, आता पुढच्या 10व्या मिनिटाला पाऊस पडेल अशी हे सगळ्यांना कळलं होतं, थेंब पडत होते. पण केवळ मला असं वाटतं की ताईंनी आमच्याकडून रिहर्सल खूप चांगली केली असल्यामुळे, आणि शिवाय त्याची आणि माझी एक बेसिक प्रोफेशनल ट्युनिंग असल्यामुळे तो वन शॉट आम्ही म्हणजे काहीही न चुकता आणि काहीही बॉदरेशन्स आणि आता होईल का नर्वस न फील करता तो अखंड वन शॉट केला. आणि ताईचं असं होतं तो लागेल नाही लागणार पण आत्ता तुम्ही करून टाका तो, आणि तोच शेवटी त्या गाण्यामध्ये लागलेला आहे. त्याची स्टोरी थोडी वेगळी आहे. वन टेक आपण करायचाच होता कारण जिमी जीप मागवली होती. हा कॉन्सेप्ट आयुषचा होता. नाही, हा कॉन्सेप्ट आयुषचा होता की ताई आपण प्रगती हे जिमी जीप मागूया, कारण त्याचं असं होतं की न कट घेता घ्यायचं. आणि तो जो सीन आहे यांनी रिहर्सलमध्ये खूप छान केला होता. आणि ही जी म्हणाली या दोघांनी सिरियल एकत्र केल्यामुळे मला फायदा काय झाला, यात मी ह्यांना काही सांगत नव्हते तू कुठे बस, तू कुठे बस. हे दोघं ठरवते, कारण यांचं असतं की हा प्रोफाईल माझा चांगला आहे, तो तुझा प्रोफाईल. आणि हे मला माहिती आहे तुम्ही दोघं आपसात हे करून घ्यायचं, हे कारण आम्हाला तेही माहिती कुणाचं कुठं. आणि त्याच्यानुसार हे ठरवत होते. आणि मी त्यांना सांगत नव्हते, मी बघत होते का ते आपापसात असं मी त्यांना बोलायची पण गरज नाही, तेव्हा ते खुनेने डोळ्यातून ते एकमेकांचं हे करत होते. कळत होतं. आणि तो जो सीन ही बोलली ना, तो जिमी जीपमुळे आम्हाला एक वन टेक म्हणजे कॉन्सेप्टच तो होता की कट न करता. आणि यांनी रिहर्सल केलं असल्यामुळे तो, आणि खरं आहे पाऊस येणार होता, म्हणजे ढग येत होता, लाईट गेला होता, आणि तो इतका अप्रतिम झाला आणि तो सगळ्यांना आवडायला. येस, तो ओपनिंगच आहे तो सॉंगचा. सो आणि हीच सिनेमाची मॅजिक आहे ना, म्हणजे आपण याच्यासाठी जगतो, आपण सगळं प्लॅन करतो पण तसं होत नाही, पण जेव्हा तीच प्लॅनिंग तिथे उपयोगी पडते. सो मला वाटतं ते खूप ब्युटिफुली, म्हणजे तुम्ही सगळेच सॉंग्स बघा, ती सगळ्यांसाठीच एक व्हिज्युअल ट्रीट आहे. आणि ती तर म्हणजे आम्हाला करायला मजा आलीच आहे, आणि या ट्युनिंगचाही अर्थात खूप फायदा झाला. निश्चितच. प्रत्येक मूवीकडनं, मग तो मनोरंजनासाठी केलेला असो किंवा सामाजिक संदेश देण्यासाठी केलेला असो, व्हॉट एव्हर, किंवा आपल्याला काहीतरी पुराणातलं किंवा आपल्याला ऐतिहासिक काहीतरी दाखवायचं असेल कोणत्याही फॉर्ममधला, तरी सुद्धा प्रत्येक चित्रपट आपल्याला काही ना काही शिकवून जातो किंवा काही ना काही आपल्या मेमरीज जाग्या करून जातो. या चित्रपटाकडून प्रेक्षकांनी काय घ्यायला हवं? या चित्रपटाकडून प्रत्येकाला वेगवेगळ्या जे कॉलेज गोईंग मुलं मुली आहेत, त्यांना तर खूप काही मिळणार आहे. पहिली गोष्ट तर एक प्रेमाची वेगळी अँगल मी म्हणाले ते मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी आजची कॉलेजची पिढी, जे की आपलं पारंपरिक जे महाराष्ट्रीयन संगीत आहे, लोकसंगीत आहे, फोक संगीत, ते विसरत चाललेले आहेत. आणि आम्ही ते थोडंसं हायलाईट केले की त्यांना नव्याने ओळख व्हावी, त्यांनी ते जतन करावं आणि पुढे न्यावं, ते त्यांना मिळणार आहे. प्लस त्यांना मैत्री किंवा प्रेमाच्या वेगळ्या आणि खूप काही मिळणार, आणि संगीताचे खूप प्रकार त्यांना मिळणार. तर नवीन पिढीला जो की हे आजची म्हणजे हा जो इंटरव्ह्यू बघणारी जी की नवीन पिढी आहेत, तुम्हाला खूप काही मिळणार आहे चित्रपटामधून, आणि तुम्ही नक्की यायचं आहे बघायला. निश्चितच. अनुष्का, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा चित्रपट पूर्ण होतो, म्हणजे शूट करून पूर्ण होतो, आणि तिथून नंतरचा जो पिरियड असतो, जोपर्यंत चित्रपट रिलीज होत नाही तिथपर्यंत, हा खूप जो असतो टाईम, तो आपल्याला बऱ्याच काही गोष्टी करून घेतो आपल्याकडनं, म्हणजे टेन्शन, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यात आपला चित्रपट जर असं वाटत असेल की लाईक पहिली तुमची जोडी आहे आयुष बरोबरची, आणि त्याच जोडीला पुन्हा एकदा वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेक्षक बघणार आहेत, तर अशा वेळेला खूप भीती पण असते. आत्ता सध्या काय भावना आहेत? भीती नाही, आता तर आनंद आहे. आणि जसं की म्हणजे मी आधीचा प्रश्न आणि हा प्रश्न कंबाईन करून म्हणेल की ह्या चित्रपटाकडून तुम्ही काय शिकलात, तर एक सगळ्यांचं बॉन्डिंग झालं असल्यामुळे, म्हणजे खूप आम्ही मजा धमाल हे सगळं आम्ही केलंच, आणि तसं आम्हाला वातावरण पण दिलं आमच्या निर्मात्यांनी. पण मला असं वाटतं की तुमचा प्रयत्न प्रामाणिक असेल एखादी गोष्ट पोचवण्याचा, तर तुमच्यासमोर कितीही आव्हानं आली तरीही तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे बरेचसे चित्रपट असे होतात ना की ते शूट होऊन नंतर डब्यात जातात, म्हणजे रिलीजपर्यंत जात नाहीत, असे भरपूर चित्रपट आहेत. पण जबराटच्या विषयी मी तुला सांगेल की खूप आव्हानं होती समोर दररोज. म्हणजे मी प्रगतीताईंच्या समोर तर दररोज अजूनही आहेत, रोज सकाळी या उठायच्या एक नवीन काहीतरी. आणि कारण मला असं वाटतं की नवोदित निर्माते हे जगले पाहिजे, आणि ते जगावे ह्यासाठी कलाकारांनी पण तेवढे प्रयत्न करायला पाहिजे की ते आहेत म्हणून गोष्ट येते, ते आहेत म्हणून कास्टिंग होतं, ते आहेत म्हणून एक चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळतो. सो ते सगळे आव्हानं, म्हणजे मी तुला सांगते की म्हणजे ही गोष्ट खरं तर आम्हाला बोलायची नव्हती, एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते, आणि ह्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगते की तिने अर्धा चित्रपट व्हीलचेअरवर बसून डिरेक्ट केलेला.
तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तोच पाय 2 वेळा. तोच पाय 2दा फ्रॅक्चर झाला होता. ती रोज ती व्हीलचेअर घेऊन पावसात चिखलात वगैरे येऊन, कारण खूप आउटडोअरचं कामच खूप होतं. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ती जिद्द, ती चिकाटी आणि ती खूप फर्म होती की काहीही झालं तरी मी हा चित्रपट पूर्ण करेन आणि तो चित्रपट प्रदर्शित होणार म्हणजे होणार. सो मला असं वाटतं की एक बाई म्हणून, एक मुलगी म्हणून माझ्यासाठी हे खूप प्रेरणादायी होतं या पूर्ण प्रवासामध्ये, घेण्यासारखं होतं पूर्ण प्रवासामध्ये. सो काही जर मी शिकले म्हणजे बाकी सगळं तर आपण भरपूर सेट्सवर शिकतोच, पण ही गोष्ट जबराटची मी कधीच नाही विसरू शकणार. ओ माय गॉड, मला आठवण आली. नाही खरंच म्हणजे खरंच आठवतं, होतं. पायऱ्यावर असताना डोंगरातले दरीतले सीन होते. मला ते रामनाम सत्याला कशी उचलतात ना, तशी व्हीलचेअर उचलून न्यायचे. पण पायऱ्या जेव्हा 3ऱ्या मजल्यावर मला शूटिंग होतं आणि मी बसत असं पायऱ्या बसत बसत चढले, कारण मला मला आवडणार नव्हतं की मला कोणी पुरुषांनी उचलून न्यावं. तर मी बसत बसत 3ऱ्या मजल्यावर गेले होते आणि तिथे जाऊन मी ते केलं होतं. खूप चॅलेंजेस खूपच challenging आले होते. सिनेमात. पण या चॅलेंजेस मधूनच आता प्रेक्षकांना काहीतरी छान पाहायला मिळणार आहे. आणि अर्थात मी ट्रेलर पाहिलेला आहे, उत्कृष्ट ट्रेलर बघितलाय आणि त्यामुळे असं वाटतंय की आता कधी एकदा चित्रपट पाहायला मिळतोय. त्यामुळे 20 फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. तुम्हीही नक्की पहा, मी तर जाणारच आहे. तर आपला बायोस्कोपमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.